या ठिकाणी पुणे नाशिक हायवेवरती टोयोटा कंपनीची फॉर्च्युनर आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाल्यानं ओम सुनील भालेराव वय वर्ष 20 राहणार कळंब तालुका आंबेगाव याचा जागीच मृत्यू झालाय। सदरील फॉर्च्युनर ही खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याची असल्याचं सांगण्यात येतंय। या प्रकरणी मयुरेश मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी राहणार ओम सुनील भालेराव हा मनसरवरून कळंबच्या दिशेने स्वतःच्या घरी चालला असताना नारायणगाववरून पुण्याच्या दिशेने चाललेली टोयोटा कंपनीची फॉर्च्युनर गाडीने ओव्हरटेक करत असताना दुचाकीला समोरून धडक दिली। या अपघातात सुनील भालेराव हा गंभीररित्या जखमी झालाय। मनसर उपजिल्हा रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरने त्याला मयत घोषित केलं। अपघातातील फॉर्च्युनर गाडी ही आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याची असल्याचं सांगण्यात येतंय। घटनेची बातमी कळताच कळंबगावच्या ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन व ग्रामीण रुग्णालय मनसर या ठिकाणी जमा झाले होते। ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमा झाल्यानं तणावाचं वातावरण तयार झालं होतं। मात्र पोलिसांनी योग्य तो तपास केला जाईल, तपासात कोणतीही हयगय केली जाणार नाही असं सांगितलंय। त्याबाबत योग्य ती कारवाई केलीच जाईल असं आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झालंय। सदरील घटनेनंतर कळंब गावावरती शोककळा पसरली असून सुनील भालेराव यांना एकुलता एक मुलगा असल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सदर अपघाताचा व्हिडिओ प्रवाशांनी मोबाईलमध्ये काढल्यानं आरोपीची ओळख पटण्यास मदत झाली आहे।